तर रामराम मंडळी, चित्ताने ऐका मंडळी, कारण आज आपण त्या दिव्य क्षणाची कथा ऐकणार आहोत ज्या क्षणी साक्षात लक्ष्मी मातेने या धर्तीवर पाऊल ठेवले होते. मिथिला नगरीची ती तहानलेली भूमी, कित्येक वर्षांचा तो भीषण दुष्काळ आणि प्रजेच्या डोळ्यांतील ते आर्द्र अश्रू. अशा कठीण समयी जेव्हा राजा जनक स्वतः हातात नांगर धरून शेतात उतरले, तेव्हा विधात्यालाही आपली माया प्रगट करावी लागली. नांगराचा फाळ एका सुवर्ण कलशाला लागला आणि त्यातून जे चैतन्य प्रगट झाले त्याने केवळ मिथिलाच नाही तर संपूर्ण सृष्टी उजळून निघाली. ही कथा आहे श्रद्धेची, त्या अथांग धैर्याची आणि भूमिपुत्री सीतेच्या अलौकिक अवताराची. ही पावन कथा ऐकताना तुमचे मन भक्तीने न्हाऊन निघेल यात शंका नाही. तुम्हाला ही भक्तीची ओढ मनापासून जाणवत असेल तर आपल्या या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच दिव्य कथा सदैव तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. फार प्राचीन काळची ही गोष्ट आहे, जेव्हा विधात्याने सृष्टीच्या कल्याणासाठी पृथ्वीवर नवनवीन लीला रचल्या होत्या. त्या काळी आर्यावर्तात मिथिला नावाची एक अतिशय संपन्न आणि धर्मपरायण नगरी होती. जिथला राजा जनक हा केवळ एक राजा नव्हता, तर तो एक महान ऋषी आणि तत्त्वज्ञानी देखील होता, ज्याला सर्वजण राजर्षी जनक म्हणून ओळखायचे. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते आणि एकेकाळी सुजलाम सुफलाम असलेली ही मिथिलापुरी एका भीषण संकटाच्या सावटाखाली आली होती. आकाशातून पाण्याचा एक थेंबही पडत नव्हता आणि सूर्यदेव आपल्या प्रखर किरणांनी धरणी मातेचे सर्व चैतन्य शोषून घेत होते. नद्या आटल्या होत्या, विहिरींच्या तळाशी फक्त कोरडी धूळ उरली होती आणि हिरवीगार वनराई करपून गेली होती. गायी वासले पाण्यासाठी हंबरत होती आणि प्रजेच्या डोळ्यातील अश्रूही आता कोरडे पडले होते. राजा जनक आपल्या राजवाड्याच्या गच्चीवरून जेव्हा आपल्या प्रजेचे हे हाल पाहायचे, तेव्हा त्यांचे हृदय पिळवटून निघायचे. त्यांना वाटायचे की माझ्या प्रजेवर हे संकट आले आहे म्हणजे नक्कीच माझ्या हातून काहीतरी उणीव राहिली असणार. दिवसामागून दिवस जात होते, पण पावसाचे कुठेच नाव नव्हते. मग एके दिवशी राजा जनकाने आपल्या कुलगुरूंना आणि थोर ऋषीमुनींना बोलावले आणि विचारले की हे ऋषीश्रेष्ठ, माझ्या प्रजेला या दुःखातून बाहेर काढण्याचा कोणता तरी मार्ग सुचवा. त्यावर ऋषींनी ध्यान लावून सांगितले की हे राजन, ही भूमी तहानलेली आहे आणि तिची तहान भागवण्यासाठी तुम्हाला स्वतःला कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. जर तुम्ही स्वतः हातामध्ये नांगर धरून या कोरड्या भूमीची सेवा केली तरच वरुणदेव प्रसन्न होतील आणि या धरतीचे दुःख दूर होईल. राजा जनक तर विदेही होते, त्यांना कसलाही अहंकार नव्हता. त्यांनी तात्काळ ठरवले की आपल्या प्रजेसाठी आपण स्वतः शेतात नांगर चालवू. त्या दिवशी पहाटेचा समय होता. तांबडं फुटलं होतं, पण हवेत तोच कोरडेपणा होता. राजा जनकाने आपले राजेशाही वस्त्रे त्यागली आणि एका साध्या शेतकऱ्याप्रमाणे धोतर नेसून कमरेला उपरणं बांधलं. त्यांच्या हातातील तो सुवर्ण नांगर सकाळी पडणाऱ्या कोवळ्या उन्हात चमकत होता. संपूर्ण मिथिला नगरी त्या यज्ञभूमीच्या कडेला जमा झाली होती. प्रत्येकाच्या नजरेत एकच आशा होती की आज काहीतरी चमत्कार घडेल. राजा जनकाने भूमीची पूजा केली, प्रार्थना केली आणि आपल्या 2 दणकट हातांनी नांगराची मूठ घट्ट धरली. नांगर जेव्हा त्या तप्त आणि कठीण जमिनीला लागला, तेव्हा जमिनीतून एक करर असा आवाज आला, जणू काही धरतीमाता स्वतः वेदनेने ओरडत होती. पण राजा थांबला नाही. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. पाय त्या तापलेल्या मातीत पोळत होते. तरीही प्रजेच्या हितासाठी राजा जनकाने नांगर ओढायला सुरुवात केली. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वातावरणात घुमत होता. राजाने एक फेरा पूर्ण केला, दुसरा फेरा पूर्ण केला आणि जसजसा नांगर पुढे सरकत होता तसतशी राजाची श्रद्धा अधिकच वाढत चालली होती. प्रजेच्या तोंडून हर हर महादेव आणि जय श्रीराम असा जयघोष ऐकू येत होता. मातीचा तो सुगंध जो कित्येक महिन्यांपासून हरवला होता, तो आता हळूहळू दरवळू लागला होता. अचानक नांगराचा फाळ एका कठीण वस्तूला लागला आणि राजाचा हात तिथेच थबकला. राजाला वाटले की कदाचित जमिनीखाली एखादा मोठा दगड असावा, पण जेव्हा त्यांनी खाली वाकून पाहिले तेव्हा त्यांना तिथे एक विलक्षण तेज दिसले. त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली काहीतरी लपलेले होते. राजाने आपल्या हाताने हळूहळू ती माती बाजूला केली आणि तिथे एक अतिशय सुंदर आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण कलश म्हणजेच एक पेटी दिसून आली. त्या पेटीतून असा प्रकाश बाहेर पडत होता की जणू काही साक्षात सूर्यनारायण जमिनीखाली विश्रांती घेत होते. राजा जनकाचे हात थरथरू लागले. त्यांनी मोठ्या आदराने ती पेटी जमिनीच्या बाहेर काढली आणि जसे त्यांनी त्या पेटीचे झाकण उघडले तसा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा श्वास रोखला गेला. त्या पेटीत कोणी मौल्यवान दागिने नव्हते किंवा सोन्याची नाणी नव्हती, तर त्या पेटीत एक अतिशय तेजस्वी, सुंदर आणि हसरीत छोटी बालिका निजलेली होती. तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे होते आणि तिच्या गालावर उमटलेले ते हास्य पाहून असं वाटत होते की संपूर्ण सृष्टीचे दुःख एका क्षणात नाहीसे झाले आहे.
ती बालिका सामान्य नव्हती. तिच्या अंगावर एकही मातीचा कण नव्हता. ती एखाद्या कोमल फुलासारखी त्या पेटीत सुरक्षित होती. जणू काही धरती मातेने स्वतःचे सर्वात मोठे रत्न राजा जनकाच्या झोळीत टाकले होते. राजा जनक त्या बालिकेला पाहून इतके भावूक झाले की त्यांचे डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ज्या राजाला स्वतःची संतती नव्हती, त्याला आज साक्षात विधात्याने भूमीतून कन्या प्रदान केली होती. त्यांनी त्या बालिकेला आपल्या दोन्ही हातात उचलून घेतले आणि त्याच क्षणी चमत्कार झाला. आकाशात काळे कुट्ट ढग जमू लागले, विजा कडाडू लागल्या आणि इतके दिवस तहानलेल्या त्या मिथिला नगरीवर अमृतधारेसारखा पाऊस पडायला लागला. तो पाऊस नुसता पाऊस नव्हता, तर तो त्या बालिकेच्या आगमनाचा आनंद होता. राजाने त्या बालिकेला आपल्या छातीशी धरले आणि आकाशाकडे पाहून हात जोडले. नांगराचा जो भाग जमिनीला लागतो त्याला सीत असे म्हणतात आणि ही कन्या त्या सीतातून प्रगट झाली होती, म्हणून राजा जनकाने तिचे नाव सीता असे ठेवले. पूर्ण नगरीत आनंदी आनंद झाला होता. ढोल तासे वाजू लागले आणि लोक पावसात भिजत नाचू लागले. पण राजा जनकाच्या मनात मात्र एकच विचार येत होता की ही दिव्य बालिका नक्की कोण आहे आणि तिचे या पृथ्वीवर येण्याचे प्रयोजन काय असणार आहे. हे गूढ उलगडण्यासाठी आता राजा जनकाला एका मोठ्या प्रवासाची आणि अनेक महान ऋषींच्या मार्गदर्शनाची गरज होती. त्या बालिकेच्या रूपातील ते चैतन्य पाहून राजाने ठरवले की तिचे पालनपोषण हे एका सामान्य राजकन्येसारखे नाही, तर एका साक्षात देवीसारखे होईल. राजा जनक त्या चिमुकल्या बालिकेला आपल्या दोन्ही हातांसावरून राजवाड्याच्या दिशेने चालू लागले आणि त्यांच्या पावलागणिक जणू कोरडी पडलेली ती तप्त सृष्टी पुन्हा जिवंत होत होती. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक झाडाला नवे हिरवेगार फुटवे फुटू लागले होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट इतका मधुर आणि लयबद्ध होता की जणू ते स्वर्गातून साक्षात गंधर्वच गात आहेत असे वाटत होते. राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर राणी सुनयना आपल्या दासींसह केव्हाची चातुरतेने वाट पाहत उभी होती, कारण तिला समजले होते की राजाने त्या यज्ञभूमीच्या पोटात काहीतरी विलक्षण आणि दैवी मिळवले आहे. जशी राजाने ती तेजस्वी आणि हसरी बालिका राणीचा हातात सुपूर्द केली, तसा राणीच्या डोळ्यातून वात्सल्याचा अखंड सागर ओसंडून वाहू लागला. तिने त्या बालिकेला आपल्या हृदयाशी इतक्या घट्ट धरले की तिला असे वाटले की तिच्या आयुष्यातील सर्व दुःखे आणि अपत्यप्राप्तीची आस एका क्षणात पूर्ण झाली आहे. त्या दिवशी पूर्ण मिथिला नगरीमध्ये एक वेगळेच चैतन्य पसरले होते. राजाने आपल्या राज्यात मोठा उत्सव साजरा करण्याची मंगल आज्ञा दिली. प्रत्येक घरासमोर गायीच्या शेणाने सारवून सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आणि घराघरांतून शुद्ध तुपाचे मंगल दिवे लावले गेले. पण राजा जनकाच्या मनात मात्र एक मोठी जिज्ञासा सतत घोळत होती की ही दिव्य बालिका एका साध्या मानवी लेकरासारखी नसून तिच्याभोवती एक अनाकलनीय आणि पवित्र असे वलय आहे. म्हणून राजाने तात्काळ आपले कुलगुरू आणि सर्व अनुभवी ऋषीमुनींना राजदरबारात पाचारण केले. ऋषी शतानंद आणि इतर विद्वान ब्राह्मणांनी जेव्हा त्या बालिकेचे तेजस्वी मुखकमल पाहिले, तेव्हा ते विस्मयाने थक्क झाले. ऋषी शतानंद भावुक होऊन म्हणाले की हे राजन, ही कन्या साक्षात लक्ष्मीचे रूप आहे आणि हिचा जन्म या धर्तीवर अधर्माचा समूळ नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी झाला आहे. तिचे हे लोभस रूप पाहून संपूर्ण विश्वाचे लक्ष आता मिथिलेकडे लागेल आणि ही भूमी पावन होईल. राजा जनक हे ऐकून गदगदित झाले आणि त्यांनी मनोमन असा ठाम निश्चय केला की ही कन्या केवळ राजकन्या म्हणून ओळखली जाणार नाही, तर ती मिथिला नगरीची शान आणि संपूर्ण जगाचे भूषण ठरेल. दिवसामागून दिवस अतिशय वेगाने सरू लागले आणि सीता आता आपल्या चिमुकल्या पावलांनी राजवाड्यात रांगू लागली. तिच्या पायांतील पैंजणांचा आवाज जेव्हा राजवाड्याच्या विशाल दालनात घुमायचा, तेव्हा तिथे साक्षात शांतता आणि प्रसन्नता नांदायची. ती जिकडे जायची तिथे सुख आणि समृद्धी स्वतःहून धावत येत असे. राणी सुनयना तिला भरवताना वारंवार प्रेमाने म्हणायची की माझी बाळे, तू या मातीतून आली आहेस आणि ही मातीच तुझे सदैव रक्षण करेल. सीतेचा स्वभाव लहानपणापासूनच अतिशय गंभीर, समजूतदार आणि शांत होता. ती अनेकदा राजवाड्याच्या बागेत जाऊन फुलांशी आणि वेलींशी गुजागोष्टी करायची, अबोल प्राण्यांशी खेळायची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला धार्मिक अनुष्ठान आणि यज्ञांमध्ये खूप रस होता. जेव्हा राजर्षी जनक ऋषीमुनींशी गूढ तत्त्वज्ञानावर चर्चा करत असत, तेव्हा ही छोटी सीता तिथे एका कोपऱ्यात शांतपणे बसून सर्व काही लक्षपूर्वक ऐकत असे. तिची बुद्धी इतकी कुशाग्र होती की वयाच्या अवघ्या 6व्या-7व्या वर्षी तिला वेदांमधील अनेक कठीण मंत्र मुखोद्गत झाले होते. मिथिलावासी तिला आदराने जानकी म्हणू लागले, कारण ती राजा जनकाची अतिशय लाडकी लेक होती. राजा जनक आपल्या या लेकीवर स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होते.
त्यांनी कधीही तिला अशी पुसटशी जाणीवही करून दिली नाही की ती त्यांची स्वतःची जन्मदात्री मुलगी नाही, कारण त्यांच्यासाठी ती भूमीने दिलेली सर्वात मोठी आणि अनमोल देणगी होती. एकदा काय झाले, मिथिला नगरीत एक मोठा यज्ञ आयोजित करण्यात आला होता आणि तिथे दूरवरच्या अनेक देशांतून महान ऋषी आणि विद्वान आले होते. त्या यज्ञाच्या वेळी सीतेने जे काही केले ते पाहून सर्व उपस्थित लोक चकित झाले. यज्ञाच्या कुंडातील अग्नी जेव्हा प्रज्वलित होत होता तेव्हा खेळता खेळता सीतेने आपल्या चिमुकल्या हातांनी तिथे असलेल्या एका अत्यंत जड आणि ऐतिहासिक अशा शिवधनुष्याला सहज स्पर्श केला. ते पिनाक धनुष्य इतके जड होते की कित्येक बलवान पुरुषही त्याला साधे हलवू शकत नव्हते. पण सीतेने ते धनुष्य एका खेळण्यासारखे लीलया उचलले आणि ते एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात नेऊन ठेवले. हे पाहून राजा जनकाच्या मनात मात्र भीती आणि कौतुक अशा दोन्ही भावना एकदम दाटून आल्या. त्यांना आता पूर्ण खात्री पटली की त्यांची कन्या ही सामान्य नाही, तर तिच्यात साक्षात ईश्वरी शक्ती वास करत आहे. त्या शिवधनुष्याची कथा अशी होती की ते भगवान शंकरांचे अमोघ शस्त्र होते आणि ते मिथिलेच्या राजांकडे केवळ संरक्षणासाठी ठेवले गेले होते. राजा जनकाने त्याच क्षणी मनाशी एक मोठा संकल्प केला की जो पुरुष हे शिवधनुष्य पेलू शकेल आणि त्याला प्रत्यांच्या चढवू शकेल तोच माझ्या या दिव्य सीतेचा वर होण्यास खऱ्या अर्थाने पात्र असेल. जसजशी सीता मोठी होऊ लागली तसतसे तिचे सौंदर्य आणि तिची भक्ती दररोज वृद्धिंगत होत गेली. ती रोज पहाटे ब्राह्म मुहूर्तावर लवकर उठून गंगा स्नान करायची, सूर्यदेवाची मनोभावे आराधना करायची आणि मग आपल्या आईवडिलांची आणि वडीलधाऱ्यांची सेवा करायची. तिच्यामध्ये तो एक नैसर्गिक ओलावा होता जो समोरच्या कोणत्याही व्यक्तीला आपोआपच भक्तीच्या मार्गाकडे ओढून नेत असे. पूर्ण मिथिलेत आणि आसपासच्या राज्यात सीतेच्या गुणांची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगू लागली होती. लोक आपापसात म्हणायचे की साक्षात पार्वती मातेचा अंशच या कन्यारूपात अवतरला असावा. राजा जनक आपल्या लाडक्या जानकीला घेऊन अनेकदा जंगलातील ऋषींच्या आश्रमात जायचे. तिथे तिला निसर्गाचे आणि खऱ्या जीवनाचे मोलाचे धडे मिळत असत. तिच्या पवित्र सहवासात हिंस्त्र प्राणीसुद्धा आपली हिंस्त्रता विसरून अतिशय शांत व्हायचे. वाघ आणि हरिण एकाच तलावावर एकत्र पाणी पिताना दिसायचे. हे सर्व अकल्पनीय चमत्कार पाहून राजाला समाधान वाटायचे, पण सोबतच एका काळजीवाहू वडिलांच्या मनात असते तशी चिंतासुद्धा वाटू लागली की आता सीता लग्नायोग्य होत आहे. या दिव्य आणि अलौकिक कन्येला शोभेल असा वर या संपूर्ण सृष्टीत कुठे बरं असेल. त्यांनी अनेक रात्रंदिवस याच विचारात घालवले की सीतेचा स्वयंवर कसे असावे आणि तिचा जोडीदार नक्की कोण असेल जो तिच्या या अफाट शक्तीला आणि अथांग भक्तीला पेलू शकेल. राजाने अखेर जाहीर केले की मिथिला नगरीत लवकरच एक महान स्वयंवर सोहळा होईल जिथे सीतेच्या भविष्याचा फैसला केला जाईल. त्या काळात अशा चर्चांनी संपूर्ण आर्यावर्त व्यापून गेले होते. प्रत्येक राजाला आणि वीराला मनोमन वाटत होते की आपण या सौंदर्याच्या खाणीशी आणि राजकन्येशी विवाह करावा. पण शिवधनुष्याचे ते कठीण आव्हान सर्वांसाठी एक न संपणारे कोडे बनून गेले होते. सीता मात्र या सर्व धामधुमीपासून पूर्णपणे अज्ञात होती. तिची भक्ती दररोज नवीन शिखरे सर करत होती आणि तिला मनापासून माहीत होते की ज्या विधात्याने तिला या जमिनीतून वर आणले आहे तोच विधाता तिच्या आयुष्याची नौकासुद्धा सुरक्षितपणे पैलतीराकडे नेईल. तिच्या आयुष्यात आता एक नवीन वळण येणार होते जे केवळ तिचेच नाही तर संपूर्ण जगाचे नशीब आणि भविष्य बदलून टाकणार होते. आणि त्या वळणावर तिची भेट अशा एका अलौकिक व्यक्तीशी होणार होती ज्याची वाट ती अनेक युगांपासून पाहत होती. राजवाड्याच्या खिडकीतून आकाशाकडे पाहताना तिलाही अज्ञातपणे कोणाची तरी ओढ वाटत होती. जणू काही अयोध्येचा तो राजकुमार आता तिच्या दिशेने निघाला होता आणि नियती आपल्या खेळाचे पत्ते हळूहळू उलगडू लागली होती. राजा जनकाने स्वयंवराची तयारी सुरू केली आणि पूर्ण मिथिला नगरी त्या एका ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा करू लागली, जो क्षणी साक्षात विष्णू आणि लक्ष्मी यांचे पृथ्वीवरील पुनर्मिलन होणार होते. मिथिला नगरीच्या सीमा आता उत्साहाने थरारत होत्या आणि चहूकडे केवळ स्वयंवराचीच चर्चा रंगली होती. पण या सर्व गदारोळात एक अतिशय शांत आणि सात्विक ऊर्जा मिथिलेच्या वेशीवर येऊन ठेपली होती. कारण साक्षात महान तपस्वी महर्षी विश्वामित्र आपल्यासोबत 2 अतिशय तेजस्वी आणि देखण्या राजकुमारांना घेऊन नगरीत प्रवेश करत होते. त्या राजकुमारांचे तेज इतके दिव्य होते की त्यांच्यासमोर सूर्याचा प्रकाशही फिका पडत होता. त्यातला एक राजकुमार मेघासारखा सावळ्या रंगाचा आणि अतीव शांत होता, तर दुसरा कांचनासारखा लख्ख गौरवर्णी आणि काहीसा तेजस्वी होता. सावळ्या राजकुमाराचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे विशाल आणि करुणेने भरलेले होते.
त्यांच्या पाठीवरचे ते भाते आणि हातातील धनुष्य पाहून असं वाटत होतं की साक्षात धर्मच सदेह या पृथ्वीवर अवतरला आहे. राजा जनकांना जेव्हा समजले की महर्षी विश्वामित्र आले आहेत, तेव्हा त्यांनी धावतच वेशीवर जाऊन त्यांचे स्वागत केले. पण महर्षींच्या पाठीमागे उभ्या असलेल्या त्या 2 बालकांना पाहून राजा जनक क्षणभर आपले भान विसरले. त्यांना आपल्या अंतर्यामी एक विलक्षण शांती जाणवू लागली. जणू काही कित्येक वर्षांची एखादी अपूर्ण इच्छा आज पूर्ण होत आहे असे त्यांना वाटले. जनकाने हात जोडून विचारले की हे ऋषीश्रेष्ठ, आपल्यासोबत असलेले हे 2 तेजस्वी बालक कोण आहेत, ज्यांना पाहून माझ्या मनातील सर्व द्वंद्व शांत झाली आहेत. तेव्हा विश्वामित्रांनी स्मितहास्य करून सांगितले की हे राजन, हे अयोध्येचे अधिपती महाराज दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण आहेत. हे माझ्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी आले होते आणि आता तुमच्या नगरीतील त्या दिव्य शिवधनुष्याचे दर्शन घेण्याची यांची मनीषा आहे. राजा जनकाने अत्यंत आदराने सर्वांना राजवाड्यात नेले आणि त्यांच्या मुक्कामाची उत्तम सोय केली. ती रात्र मिथिलेसाठी फार मोठी होती, कारण एका बाजूला सीतेची काळजी होती आणि दुसऱ्या बाजूला रामाच्या दर्शनाने मिळालेला तो आनंद होता. दुसऱ्या दिवशी पहाटेची वेळ होती. आकाश तांबूस रंगाने नाहून निघाले होते आणि मंद वाऱ्याच्या झुळकीने फुलांचा सुवास सर्वत्र पसरला होता. महर्षी विश्वामित्रांनी रामाला सांगितले की पुत्रा, आजच्या पूजेसाठी आपल्याला ताजी फुले हवी आहेत, तर तू बागेत जाऊन काही पुष्प घेऊन ये. राम आज्ञाधारकपणे लक्ष्मणाला सोबत घेऊन राजवाड्याच्या विशाल आणि सुंदर पुष्पवाटिकेमध्ये गेले. त्याचवेळी तिथे आपली कुलदेवी माता गौरीची पूजा करण्यासाठी जानकी म्हणजेच आपली सीता आपली सख्या आणि दाशींसह आली होती. सीतेने हातात पूजेचे ताट धरले होते आणि तिच्या पावलांचा नाजूक आवाज त्या शांत बागेत घुमत होता. सीता अतिशय भावूक होऊन देवीला प्रार्थना करत होती की हे माते, मला असा वर दे जो माझ्या वडिलांच्या त्या कठीण प्रतिज्ञेला पूर्ण करेल आणि ज्याच्या भक्तीमध्ये मी स्वतःला विसरून जाईन. नेमक्या त्याच क्षणी रामाचे लक्ष एका वेलीच्या आडून येणाऱ्या त्या दिव्य प्रकाशाकडे गेले. त्याने पाहिले की एक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी कन्या तिथे देवीच्या मूर्तीसमोर डोळे मिटून प्रार्थना करत आहे. रामाच्या मनात सुद्धा एक अनामिक ओढ निर्माण झाली. जणू काही युगायुगांचे नाते आज पुन्हा एकदा ताजे होत होते. सीतेने जसे आपले डोळे उघडले तसे तिची नजर समोर उभ्या असलेल्या रामावर पडली आणि त्या क्षणी सृष्टीतील सर्व हालचाली थांबल्यासारख्या झाल्या. वेळ जणू तिथेच थबकली होती. सीतेच्या हातातून पूजेचे ताट निसटणार इतक्यात तिने स्वतःला सावरले, पण तिचे मन मात्र त्या सावळ्या सुकुमाराच्या चरणी अर्पण झाले होते. रामाचे ते शांत स्वरूप, त्यांचे ते विशाल खांदे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते स्मित पाहून सीतेला असे वाटले की ज्याची वाट ती जमिनीतून प्रकट झाल्यापासून पाहत होती तोच हा तिचा स्वामी आहे. राम आणि सीता यांच्यात एकही शब्दाचा संवाद झाला नाही, पण त्यांच्या नजरांनी एकमेकांना सर्व काही सांगून टाकले होते. सीता तिथून हळूच पावले टाकत निघाली, पण तिचे मन मात्र त्या बागेतच रामाच्या रूपापाशी रेंगाळत होते. ती वारंवार मागे वळून पाहत होती आणि रामाच्या मनात सुद्धा जानकीच्या त्या कोमल रूपाची प्रतिमा कायमची कोरली गेली होती. राम फुले घेऊन जेव्हा विश्वामित्रांकडे परतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता पाहून महर्षींना सर्व काही समजले. पण त्यांनी काहीच न बोलता केवळ रामाच्या डोक्यावर आशीर्वाद दिला. इकडे सीता आपल्या महालात परतली, पण तिचे कशातच मन लागेना. तिने आपल्या आईला म्हणजे राणी सुनयनाला काहीच सांगितले नाही, पण तिच्या डोळ्यांतील ती चमक आणि गालावरची लाली पाहून आईला नक्कीच काहीतरी वेगळे घडल्याची जाणीव झाली. सीतेने रात्री शांतपणे माता गौरीच्या मंदिरात जाऊन पुन्हा एकच प्रार्थना केली की हे अंबा, जर माझी भक्ती खरी असेल तर त्या सावळ्या राजकुमारालाच माझे पती म्हणून लाभू दे. तिकडे राजा जनकाच्या मनात मात्र एकच चिंता होती की उद्याच्या स्वयंवरात जेव्हा अनेक पराक्रमी राजे त्या धनुष्याला पेलता येणार नाही तेव्हा सीतेचे काय होईल. पण त्यांना कुठे माहीत होते की साक्षात जगाचा नियंता त्यांच्याच घरात पाहुणा म्हणून आला आहे. दुसऱ्या दिवशीच्या त्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण मिथिला सजली होती. सोन्याच्या खांबांनी आणि रत्नांच्या माळांनी तो मंडप झगमगत होता. देशापरदेशातील राजे आपापल्या गर्वाने आणि सामर्थ्याचा आव आणून तिथे जमले होते. प्रत्येकाला वाटत होते की मीच ते धनुष्य उचलेन आणि सीतेचा हात जिंकेन. पण ते धनुष्य साधेसुधे नव्हते. ते भगवान पिनाकीचे अमोघ शस्त्र होते, ज्याला हलवण्यासाठी केवळ शारीरिक शक्ती नाही तर अफाट भक्ती आणि शुद्ध चारित्र्याची गरज होती. सीतेने जेव्हा त्या मंडपात प्रवेश केला तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या, पण तिची नजर मात्र महर्षी विश्वामित्रांच्या शेजारी बसलेल्या त्या सावळ्या रामाला शोधत होती. जेव्हा तिला राम दिसले तेव्हा तिच्या मनात एक मोठा आधार निर्माण झाला.
राजा जनकाने स्वयंवराची घोषणा केली आणि बंदीजनांनी त्या शिवधनुष्याचे वर्णन करायला सुरुवात केली. राजा जनकांचे डोळे पाणावले होते जेव्हा त्यांनी पाहिले की एक एक करून सर्व राजे त्या धनुष्याला स्पर्श करायला जात होते, पण ते धनुष्य साधे हलवू सुद्धा शकत नव्हते. काहींनी तर प्रयत्नच सोडून दिला, तर काही अपमानाने खाली मान घालून बसले. जनकाला वाटले की आता ही धरती वीरांपासून मुक्त झाली आहे का, आणि माझी सीता आता आजन्म अविवाहितच राहणार का. त्यांच्या तोंडून ते हताश उद्गार निघाले की हे सृष्टी, आज कोणीही असा बलवान उरला नाही का जो या धनुष्याची प्रत्यंचा चढवू शकेल. राजा जनकांचे ते शब्द ऐकून यक्ष्मड थोडे रागावले, पण महर्षी विश्वामित्रांनी रामाकडे पाहिले आणि नुसत्या नजरेनेच त्याला आज्ञा दिली की बाळा उठ आणि जनकाचा हा संताप आणि ही चिंता दूर कर. रामाने अत्यंत नम्रतेने आपल्या गुरूंच्या चरणांना स्पर्श केला आणि ते शांतपणे त्या विशाल शिवधनुष्याकडे चालू लागले. त्या क्षणी संपूर्ण मंडपात एक विलक्षण शांतता पसरली. लोकांच्या मनात शंका होती की इतके मोठे योद्धे थकले, मग हा सुकुमार बालक काय करणार. पण सीतेच्या मनात मात्र पूर्ण विश्वास होता. रामाने त्या धनुष्याला वंदन केले, त्याला प्रदक्षिणा घातली आणि एखाद्या फुलासारखे ते धनुष्य आपल्या एका हातात उचलले. हे पाहून सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. रामाने जेव्हा त्या धनुष्याची प्रत्यंचा ओढली तेव्हा एक प्रचंड कडाका झाला. जणू काही आकाश फाटले असावे असा तो आवाज होता आणि ते धनुष्य मधूनच मोडून पडले. त्या आवाजाने सर्व दिशा थरारल्या आणि सीतेच्या चेहऱ्यावर आनंदाचे भरते आले. राजा जनकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहले, कारण त्यांना समजले की आज त्यांच्या कन्येला तिचा खरा जोडीदार मिळाला आहे. सीतेने हातातली वरमाला घेतली आणि ती हळूवार पावलांनी रामाच्या दिशेने गेली. तिने जेव्हा रामाच्या गळ्यात ती माळ घातली तेव्हा स्वर्गातून देवांनी फुलांचा वर्षाव केला आणि संपूर्ण मिथिलेत जानकी आणि रामाचा जय जयकार झाला. ही केवळ एका लग्नाची गोष्ट नव्हती, तर हे दोन आत्म्यांचे मिलन होते जे या सृष्टीच्या कल्याणासाठी घडले होते. मिथिलेच्या त्या विशाल राजवाड्यात आज आनंदाला पारावार उरला नव्हता, कारण साक्षात प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता आणि अयोध्येहून महाराज दशरथ आपल्या अफाट वऱ्हाळासह मिथिलेत दाखल झाले होते. केवळ राम आणि सीतेचाच नव्हे, तर लक्ष्मणाचा उर्मिलेशी, भरताचा मांडवीशी आणि शत्रुघ्नाचा श्रुतकीर्तीशी असा हा चौघा भावांचा शुभविवाह एकाच मांडवात पार पडला. तो सोहळा पाहून साक्षात देवलोकातून देवांनी दुदुंभी वाजवल्या आणि फुलांचा असा वर्षाव केला की जणू काही धर्तीवर नंदनवनच उतरले आहे असे वाटत होते. पण आनंदाच्या या लहरींसोबतच आता मिथिलेच्या डोळ्यांतून निरोपाचे अश्रूसुद्धा वाहू लागले होते, कारण ज्या जानकीने आपल्या बाललीलांनी मिथिलेची माती पावन केली होती, जिच्या हसण्याने वाळलेल्या वृक्षांना पालवी फुटली होती, ती आता आपल्या सासरी म्हणजेच अयोध्येला जाणार होती. निरोपाची ती वेळ जवळ आली तसे राजा जनकाचे हृदय जड झाले. जो राजा विदेही म्हणून ओळखला जात असे, ज्याने सुख आणि दुःख या पलीकडे जाऊन आत्मज्ञान प्राप्त केले होते, तो राजर्षी जनक आज आपल्या लेकीच्या विरहाने एखाद्या सामान्य पित्याप्रमाणे व्याकुळ झाला होता. सीतेने जेव्हा आपल्या लाडक्या वडिलांच्या चरणांना स्पर्श केला तेव्हा जनकाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याने सीतेला आपल्या हृदयाशी धरले आणि कातर स्वरात सांगितले की बाळे, तू या धरतीची कन्या आहेस. जिथे जिथे तुझे पाऊल पडेल तिथे तिथे धर्म आणि मांगल्याची प्रतिष्ठापना होईल. सासरी जाताना तू केवळ एक सून म्हणून न जाता एक आदर्श पत्नी आणि एक आदर्श कन्या म्हणून जाशील याची मला पूर्ण खात्री आहे. राणी सुनयनाने सीतेच्या पदरात मायेची शिदोरी बांधली आणि डोळ्यात पाणी आणून तिला निरोप दिला. सीतेचे ते कोमल रूप आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो शांत भाव पाहून संपूर्ण मिथिलेची प्रजा रडत होती. लोक बैलगाड्यांच्या मागे धावत होते, जणू काही त्यांच्या घराचा दिवाच आज परक्या घरी चालला होता. सीतेने जाताना मिथिलेच्या मातीचा एक छोटासा ढेपळ हातात घेतला आणि त्याला आपल्या कपाळाला लावले, कारण हीच ती माती होती जिने तिला जन्म दिला होता. तो प्रवास अयोध्येच्या दिशेने सुरू झाला. मार्गात लागणारी जंगले, नद्या आणि गावे रामाच्या आणि सीतेच्या दर्शनासाठी आतुर झाली होती. जिथे जिथे रामाचा रथ थांबायचा तिथे तिथे लोक धावत यायचे आणि या दिव्य जोडीचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानू लागायचे. रामाने सुद्धा सीतेची खूप काळजी घेतली. वाटेत लागणाऱ्या काट्याकुट्यांपासून आणि उन्हाच्या झळांपासून त्यांनी आपल्या जानकीचे रक्षण केले. अयोध्येच्या सीमा जवळ आल्या तशी तिथल्या प्रजेची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शरयू नदीचे पात्र आनंदाने उचंबळून आले होते आणि अयोध्येच्या प्रत्येक घरावर मंगल तोरणे बांधली गेली होती. महाराज दशरथ आणि त्यांच्या तिन्ही राण्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा आपल्या सुनांचे स्वागत करण्यासाठी राजवाड्याच्या मुख्य द्वारावर सुवर्ण ताटे घेऊन उभ्या होत्या.
जेव्हा सीतेने अयोध्येच्या भूमीवर आपले पहिले पाऊल ठेवले तेव्हा जणू काही अयोध्येचे भाग्यच उजळून निघाले. राणी कौसल्येने जेव्हा सीतेचे ते सात्विक आणि तेजस्वी मुखकमल पाहिले तेव्हा त्यांना असे वाटले की आपल्या घरी साक्षात महालक्ष्मीच चालत आली आहे. गृहप्रवेशाच्या वेळी जेव्हा सीतेने आपल्या उजव्या पायाने धान्याने भरलेले माप ओलांडले तेव्हा त्या धान्याच्या दाण्यांमधून एक विलक्षण चैतन्य बाहेर पडले. अयोध्येत आता एक नवीन युग सुरू झाले होते. सीता केवळ एक राजवधू नव्हती, तर ती संपूर्ण अयोध्येची लाडकी वैदेही बनली होती. तिने आपल्या सेवेने आणि नम्रतेने तिन्ही सासूंचे मन जिंकून घेतले. पहाटे उठून सर्वांच्या आधी देवपूजा करणे, ऋषीमुनींच्या आश्रमात दाने पाठवणे आणि दीनदुबळ्यांची सेवा करणे हा तिचा नित्यक्रम झाला. रामासोबतचा तिचा संसार हा केवळ भौतिक सुखाचा नव्हता, तर तो 2 आत्म्यांच्या भक्तीचा प्रवास होता. राम जेव्हा राजकारभारात व्यस्त असायचे तेव्हा सीता स्वतः अंतःपुरात बसून ध्यानधारणा करायची आणि प्रभूंच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची. तिच्यामध्ये असा एक नैसर्गिक ओलावा होता की रागाच्या भरात असलेला माणूससुद्धा तिच्यासमोर आला की शांत व्हायचा. सीता नवमीचा तो काळ आठवताना आजही मन भरून येते, कारण सीतेचा जन्म हा जगाला सहनशीलता आणि त्यागाचा धडा देण्यासाठी झाला होता. तिने कधीही राजेशाही थाटाचा अहंकार बाळगला नाही. उलट तिला ऋषींच्या आश्रमात मिळणारी साधी फळे आणि कंदमुळे यातच जास्त आनंद वाटायचा. एकदा काय झाले, अयोध्येत एक मोठा उत्सव होता आणि सर्व स्त्रिया अमूल्य दागिने घालून मिरवत होत्या. पण सीतेने मात्र साधी सुती साडी आणि हातात केवळ तुळशीची माळ धरली होती. जेव्हा रामाने तिला विचारले की सीते, तू हे दागिने का घातले नाहीस, तेव्हा ती हसून म्हणाली की स्वामी, तुमच्या चरणांची धूळ हाच माझ्यासाठी सर्वात मोठा दागिना आहे. हे शब्द ऐकून रामाच्या डोळ्यात प्रेम दाटून आले. त्यांच्यातील हे अतूट नाते पाहून अयोध्येची प्रजा स्वतःला भाग्यवान समजत होती. पण नियतीच्या चक्रात काहीतरी वेगळेच शिजत होते. सुखाच्या या दिवसांनंतर लवकरच एक मोठे संकट येणार होते, ज्याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. तरीही सीता डगमगणार नव्हती, कारण तिला माहीत होते की तिची शक्ती तिच्या भक्तीमध्ये आहे. सीतेने अयोध्येच्या मातीलाही मिथिलेसारखेच प्रेम दिले आणि पाहता पाहता ती संपूर्ण नगरीची आई बनली. लोक तिला मोठ्या आदराने माता सीता म्हणू लागले. तिच्या पदस्पर्शाने अयोध्येतील बागांमध्ये फुले वर्षभर फुलू लागली आणि प्रजेमध्ये कशाचीही कमतरता उरली नाही. पण जीवनाचा हा प्रवाह जिथे शांत वाहतो तिथेच पुढे काहीतरी मोठे वळण असते. सीतेच्या धैर्याची आणि तिच्या पतीवरील निष्ठेची परीक्षा घेणारा काळ आता हळूहळू जवळ येत होता. तरीही ती कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज होती, कारण जिचा जन्मच भूमीच्या पोटातून झाला आहे तिला या जगातील कोणतीही शक्ती कशी काय हरवू शकणार होती. अयोध्येतील ते दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे होते, जिथे प्रेम, भक्ती आणि धर्माचा त्रिवेणी संगम झाला होता. पण एक दिवस असा उजाडला की संपूर्ण अयोध्या शोकसागरात बुडाली आणि सीतेच्या जीवनातील सर्वात कठीण परीक्षेला सुरुवात झाली. अयोध्येच्या राजवाड्यात जेव्हा रामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली होती आणि संपूर्ण नगरी आनंदाने न्हाऊन निघाली होती, तेव्हा कोणालाच वाटले नव्हते की सुखाच्या या लहरींचे रूपांतर एका भीषण वादळात होईल. नियतीचे क्रूर चक्र फिरले आणि मंथरेच्या कुटील बुद्धीमुळे राणी कैकेयीने महाराज दशरथाकडे आपले 2 जुने नवस मागून घेतले. एका वचनाने भरताला राज्य आणि दुसऱ्या वचनाने रामाला 14 वर्षांचा वनवास मिळाला. हा निरोप जेव्हा रामापर्यंत पोहोचला तेव्हा प्रभूंच्या चेहऱ्यावर रागाची एकही रेघ उमटली नाही. उलट त्यांनी हसतमुखाने पित्याचे वचन पाळण्याचे मान्य केले. पण सर्वात कठीण प्रसंग होता तो जानकीला, म्हणजे आपल्या सीतेला हे सांगण्याचा. राम जेव्हा आपल्या महालात परतले तेव्हा त्यांचा उतरलेला चेहरा पाहून सीतेच्या काळजाचा ठोका चुकला. रामाने अत्यंत जड अंतःकरणाने सांगितले की सीते, आता मला हे राजवैभव सोडून दंडकारण्याच्या घनदाट जंगलात जावे लागणार आहे. तू सुखात वाढलेली राजकन्या आहेस. तुला वनवासातील ते कष्ट सोसणार नाहीत, म्हणून तू इथेच राहून माझ्या आईवडिलांची सेवा कर. हे ऐकताच सीतेच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. पण ते अश्रू दुःखाचे नसून आपल्या स्वामीपासून दूर होण्याच्या कल्पनेचे होते. तिने अत्यंत ठामपणे आणि नम्रतेने रामाला सांगितले की स्वामी, जिथे चंद्र तिथे त्याची चांदणी असते आणि जिथे राम तिथे त्याची सीता असते. तुम्ही माझे प्राण आहात आणि प्राणांशिवाय देह जिवंत राहू शकत नाही. जंगलातील काटे माझ्यासाठी फुलांच्या बिछाण्यासारखे असतील आणि तिथली साधी फळे माझ्यासाठी 56 भोगासारखी असतील. जोपर्यंत तुमचा हात माझ्या हातात आहे तोपर्यंत मला कोणत्याही संकटाची भीती नाही. सीतेचा हा दृढ निश्चय पाहून रामाला सुद्धा आपले शब्द मागे घ्यावे लागले.
सीतेने त्याच क्षणी आपले सर्व मौल्यवान दागिने आणि रेशमी वस्त्रे त्यागली आणि वल्कले परिधान केली. अयोध्येची ती लाडकी सून आता एका तपस्विनीच्या रूपात आपल्या पतीच्या मागे चालण्यासाठी सज्ज झाली. लक्ष्मणाने सुद्धा आपल्या दादा आणि वहिनीची सेवा करण्यासाठी सोबत येण्याचा निश्चय केला. जेव्हा हे त्रिकूट राजवाड्याबाहेर पडले तेव्हा अयोध्येच्या प्रजेचा आक्रोश पाहून दगडही रडले असते. लोक रथाच्या मागे धावत होते आणि साक्षात काळोख दाटून आला होता. सीतेने अयोध्येच्या वेशीवरून एकदा मागे वळून पाहिले आणि मनोमन प्रार्थना केली की हे भूमिमाते, माझ्या या अयोध्येचे रक्षण कर. जसा रथ पुढे सरकत होता तसा राजवाड्याचा तो झगमगाट माने सुटत होता आणि समोर उभे होते ते भयावह निर्जन जंगल. वाटेत अनेक नद्या लागल्या, काट्याकुट्यांचे रस्ते लागले, पण सीतेच्या चेहऱ्यावरची ती भक्तीची चमक तसूभरही कमी झाली नाही. ती अनवाणी पायाने रामाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होती. रात्रीच्या वेळी जेव्हा जमिनीवर गवत पसरून झोपण्याची वेळ आली तेव्हा रामाला खूप वेदना झाल्या की ज्या जानकीने सुवर्णाच्या पलंगावर विश्रांती घेतली ती आज जमिनीवर झोपत आहे. पण सीता हसून म्हणाली की स्वामी, तुमच्या सान्निध्यात या गवताच्या बिछाण्यावर मला जी शांतता मिळतीये ती स्वर्गातील इंद्राच्या आसनावरही मिळणार नाही. पहाटे उठून ती नदीवर जाऊन स्नान करायची, वन्य फुलांनी देवाची पूजा करायची आणि रामासाठी कंदमुळे शोधून आणायची. तिने वनवासालाच आपले घर मानले होते. दंडकारण्यातील ते भयान वातावरणसुद्धा सीतेच्या पवित्रतेने पावन झाले होते. तिथले ऋषीमुनीसुद्धा या जोडप्याचे दर्शन घेऊन कृतकृत्य होत असत. अत्री ऋषींच्या आश्रमात गेल्यावर माता अनसूयेने सीतेला पातिव्रत्याचा दिव्य उपदेश केला आणि तिला कधीही न मिळणारी दिव्य वस्त्रे आणि दागिने भेट दिले. सीतेने ते सर्व अतिशय आदराने स्वीकारले. जसा वेळ जात होता तसे रामाला आणि लक्ष्मणाला सुद्धा सीतेच्या अफाट सहनशीलतेचे कौतुक वाटू लागले. तिने कधीही तक्रार केली नाही किंवा कधीही जुन्या वैभवाची आठवण काढली नाही. उलट ती निसर्गाच्या सान्निध्यात अधिकच प्रसन्न वाटत होती. तिचे ते भूमिपुत्री असणे जणू आता सार्थ होत होते. झाडावरचे पक्षी तिचे मित्र झाले होते आणि जंगलातील प्राणी तिला पाहून शांत व्हायचे. पण याच प्रसन्न वातावरणात एक गडद सावली त्यांच्या दिशेने येत होती. ज्या रावण नावाच्या अहंकारी राक्षसाची नजर या दिव्य सुंदरीवर पडणार होती. रामाने जंगलात अनेक राक्षसांचा वध केला आणि ऋषींच्या यज्ञाचे रक्षण केले, पण आता नियती सीतेच्या आयुष्यात एक मोठा अग्निप्रसंग घेऊन येणार होती. पंचवटीच्या त्या रमणीय परिसरात त्यांनी आपली पर्णकुटी उभारली होती. गोदावरी नदीचा तो झुळझुळ वाहणारा प्रवाह आणि आसपासची हिरवळ पाहून सीतेला खूप आनंद झाला. तिथेच राहून ते आपला वनवास पूर्ण करणार होते. राम आणि सीता यांच्यातील तो अथांग प्रेम आणि भक्तीचा प्रवास आता एका निर्णायक वळणावर पोहोचला होता. सीतेने गोदावरीच्या तीरावर रोज दीपदान करायला सुरुवात केली. तिची ती सात्विक ऊर्जा पाहून तिथल्या हिंस्र प्राण्यांनीही आपली वैरवृत्ती सोडून दिली होती. पण एके दिवशी सकाळी अचानक एक अतिशय सुंदर आणि चमचमणारे सोन्याचे हरिण त्या पर्णकुटीच्या आसपास बागडू लागले. त्या हरणाचे सौंदर्य इतके विलक्षण होते की सीतेचे मन मोहून गेले. तिला माहीत नव्हते की हे साक्षात कालचक्र आहे जे तिला रामापासून दूर नेण्यासाठी आले आहे. तिने अतिशय हट्टाने रामाला ते हरिण पकडून आणायला सांगितले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने रामायणातील त्या भीषण संघर्षाला सुरुवात झाली. रामाने लक्ष्मणाकडे सीतेची जबाबदारी सोपवली आणि ते हरणामागे धावले. सीतेच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती आणि तिचे डावे डोळे लवायला लागले होते. हे नक्कीच कोणत्या तरी मोठ्या संकटाचे संकेत होते. रामाचा आवाज ऐकून जेव्हा सीतेने लक्ष्मणाला जायला भाग पाडले तेव्हा ती पर्णकुटीत एकटीच उरली. त्याचवेळी एक भगवे वस्त्र घातलेला संन्यासी भिक्षेसाठी तिच्या दारात आला. सीतेने कुलाचाराप्रमाणे भिक्षा वाढण्यासाठी लक्ष्मण रेषा ओलांडली आणि त्याच क्षणी रावणाने आपले खरे रूप प्रगट केले. त्याने आपल्या 10 डोक्यांचे आणि 20 हातांचे अक्राळ विक्राळ रूप दाखवून सीतेला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण सीतेने घाबरण्याऐवजी त्याला धर्माचे स्मरण करून दिले. रावणाने बळजबरीने सीतेला आपल्या पुष्पक विमानात बसवले आणि आकाशात झेप घेतली. सीतेचा तो आक्रोश ऐकून जटायू नावाच्या एका पक्षाने रावणाशी युद्ध केले, पण त्याचे पंख छाटले गेले. सीता आकाशातून ओरडत होती, हे वृक्षांनो, हे नद्यांनो, माझ्या रामाला सांगा की मला या दुष्टाने पळवून नेले आहे. तिने आपले दागिने खाली फेकले जेणेकरून राम तिला शोधत येऊ शकतील. तिचे ते दुःख पाहून आकाशातील ढगसुद्धा रडू लागले. रावणाने तिला आपल्या सुवर्ण लंकेत नेऊन अशोक वाटिकेत बंदिवासात ठेवले. तिथे तिच्या अवतीभोवती क्रूर राक्षसिणींचा पहारा होता. पण सीतेने रावणाच्या कोणत्याही प्रलोभनाला किंवा धमकावणीला भीक घातली नाही.
ती फक्त आणि फक्त रामाचे नामस्मरण करत एका झाडाखाली बसून राहिली. तिच्यासाठी ते राजवैभव माती समान होते. तिने आपल्या मनाला रामाच्या चरणी इतके घट्ट बांधले होते की रावणसुद्धा तिच्या तेजासमोर हतबल झाला होता. लंकेतील त्या अशोक वाटिकेत सीतेने आपले दिवस अत्यंत कष्टाने आणि भक्तीने काढले. तिला खात्री होती की तिचा राघव तिला शोधत नक्की येईल आणि या अधर्माचा नाश करेल. सीतेची ही सहनशीलता आणि तिचा हा पराकोटीचा संयमच पुढे रावणाच्या विनाशाचे कारण ठरणार होता. तिने आपल्या चारित्र्याची आणि भक्तीची जी ज्योत तिथे प्रज्वलित ठेवली, तिनेच पुढे लंकेला भस्मसात करण्याची शक्ती हनुमानाला दिली. सीता ही केवळ एक पीडित नारी नव्हती, तर ती अन्यायाविरुद्ध लढणारी एक सात्विक शक्ती होती, जिचा जन्मच या जगाला धर्माचा विजय दाखवण्यासाठी झाला होता. अशोक वाटिकेतील ते वातावरण अत्यंत भयाण आणि उदास होते, जिथे चहूकडे क्रूर राक्षसिणींचा पहारा होता आणि रावणाचे अहंकारी अट्टाहास हवेत घुमत होते. पण या सर्व कोलाहलात आपली जानकी मात्र एखाद्या अढळ ध्रुव ताऱ्याप्रमाणे शांत आणि स्थिर होती. तिच्या डोळ्यातून वाहणारे ते अश्रू केवळ रामाच्या विरहाचे नव्हते, तर ते त्या दुष्ट प्रवृत्तीच्या अंताची वाट पाहत होते. सीतेने लंकेतील त्या सुवर्ण महालांचा त्याग करून एका जुन्या शिंशपा वृक्षाखाली आपला मुक्काम ठोकला होता, कारण तिला माहीत होते की जिथे धर्म नाही तिथे सुख नांदूच शकत नाही. तिचे शरीर वनवासातील कष्टामुळे आणि विरहामुळे क्रुश झाले होते, पण तिच्या चेहऱ्यावरील ते तेज मात्र दिवसेंदिवस वाढतच चालले होते. रावण दररोज येऊन तिला धमकावत असे, नानाविध प्रलोभने दाखवत असे, पण सीता एका गवताच्या काडीला समोर धरून त्याला आपल्या पतीच्या पराक्रमाची आठवण करून देत असे. ती म्हणे की अरे रावणा, तू सूर्यासमोर काजवा आहेस. ज्या दिवशी माझा राघव इथे येईल त्या दिवशी तुझी ही सुवर्ण लंका राख झाल्याशिवाय राहणार नाही. तिची ती अढळ श्रद्धा पाहून रावणाचे मन आतून थरथरत असे, पण त्याचा अहंकार त्याला शांत बसू देत नव्हता. एके दिवशी रात्रीची वेळ होती. आकाशात चंद्र पूर्ण तेजाने तळपत होता, पण सीतेसाठी तो चंद्रसुद्धा अग्नीसारखा दाहक वाटत होता, कारण रामाशिवाय तिला सृष्टीतील कोणतीच गोष्ट सुखद वाटत नव्हती. ती मनातल्या मनात रामाच्या चरणांचे ध्यान करत असतानाच अचानक तिला कोठून तरी अतिशय मधुर आणि ओळखीचा असा राम नामाचा जप ऐकू आला. तिला वाटले की हा कदाचित तिचा भास असावा किंवा रावणाची एखादी नवीन माया असावी, पण तो आवाज अतिशय आर्जवी आणि भक्तीने भरलेला होता. तिने वर पाहिले तर त्या वृक्षाच्या फांद्यांमध्ये एक छोटासा वानर लपलेला दिसला. तो दुसरा कोणी नसून साक्षात प्रभू रामाचा परमभक्त हनुमान होता. हनुमानाने अतिशय नम्रतेने खाली झेप घेतली आणि सीतेच्या समोर हात जोडून उभा राहिला. सीतेला सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण जेव्हा हनुमानाने प्रभू रामाची ती सुवर्ण मुद्रिका म्हणजे अंगठी सीतेच्या समोर ठेवली, तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने ती अंगठी आपल्या डोळ्यांना लावली, जणू काही तिला साक्षात रामाचा स्पर्श झाला होता. हनुमानाने सीतेला सांगितले की माते, प्रभू तुमची रात्रंदिवस आठवण काढत आहेत. त्यांनी वानरसेनेची मदत घेतली आहे आणि लवकरच ते समुद्रावर सेतू बांधून या लंकेवर चालून येणार आहेत. तुम्ही धीर सोडू नका. सीतेच्या जीवात जीव आला. तिला वाटले की तिचे हे वनवास आणि हा बंदिवास आता सार्थकी लागणार आहे. तिने हनुमानाला विचारले की बाळ, माझा राम खुशालीत तर आहे ना? लक्ष्मण कसा आहे? ते माझ्याशिवाय अन्न ग्रहण तर करत नाहीत ना? हनुमानाने तिला सर्व काही सांगितले आणि तिला धीर दिला की लवकरच हा अधर्माचा अंधार संपून अयोध्येत आनंदाचे दीप प्रज्वलित होतील. सीतेने आपल्या केसांतील तो दिव्यमणी म्हणजेच चूडामणी हनुमानाकडे दिला आणि सांगितले की हा माझ्या रामाला नेऊन दे आणि सांग की त्यांची सीता प्रत्येक श्वासासोबत त्यांचेच नामस्मरण करत आहे. हनुमानाने निरोप घेताना लंकेत जो धुमाकूळ घातला आणि रावणाच्या अहंकाराला जी चपराक दिली, त्यामुळे सीतेच्या मनात विश्वास अधिकच दृढ झाला. आता ती अशोक वाटिका तिला पूर्वी इतकी भयान वाटेनाशी झाली होती, कारण तिला समजले होते की मुक्तीचा मार्ग जवळ आला आहे. रामाने समुद्रावर सेतू बांधला, वानरसेनेने लंकेला वेढा घातला आणि विभीषणासारख्या धर्मनिष्ठ भक्ताने रामाची साथ दिली. लंकेच्या वेशीवर युद्धाचे शंख फुंकले गेले आणि सीतेच्या कानी तो रणघोष पडला. तिला माहीत होते की आता केवळ रावणाचा वध होणार नाही, तर या जगातून पापाचा नायनाट होणार आहे. युद्धाच्या त्या भीषण कल्लोळातही सीता शांतपणे ध्यान लावून बसली होती. तिला खात्री होती की सत्याचा विजय निश्चित आहे.
राम आणि रावण यांच्यातील ते ऐतिहासिक युद्ध सुरू झाले. इंद्रजित पडला, कुंभकर्ण पडला आणि अखेर रामाच्या एका अमोघ बाणाने रावणाचे ते 10 देह मातीत लोळले. लंकेत आनंदाचे वातावरण पसरले. पण सीतेसाठी खरी परीक्षा अजून बाकी होती, कारण रामाने तिला भेटण्यापूर्वी तिची अग्निपरीक्षा घेण्याचे ठरवले होते. हे ऐकून अनेकांच्या मनात शंका आल्या, पण सीतेच्या मनात मात्र कसलाही किंतु नव्हता. तिला माहीत होते की तिचे चारित्र्य त्या अग्नीपेक्षाही जास्त पवित्र आहे. जेव्हा अग्नी प्रज्वलित झाला आणि सीता त्या ज्वाळांमध्ये शिरली, तेव्हा अग्निदेव स्वतः प्रगट झाले आणि त्यांनी सांगितले की ही कन्या साक्षात लक्ष्मी आहे, हिच्यात कोणताही दोष नाही. रामाने जगाला सीतेची पवित्रता पटवून देण्यासाठी ही लीला रचली होती. सीता पुन्हा एकदा रामाच्या सान्निध्यात आली आणि दोघांचे ते मिलन पाहून साक्षात देवेंद्राने स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. वनवासाचे 14 वर्ष आता पूर्ण होत आले होते आणि अयोध्येची वाट पाहणारी ती प्रजा आता आपल्या राजपुत्राच्या आणि मातेच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. अयोध्येकडे परतताना सीतेचे मन भरून आले होते, कारण तिने या काळात जे काही सोसले होते ते केवळ एका रामासाठी आणि धर्मासाठी होते. अयोध्येत जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा घराघरातून दिवाळी साजरी झाली. सीतेच्या पदस्पर्शाने अयोध्येची माती पुन्हा एकदा सुवर्णमय झाली होती. सीतेचा तो प्रवास जो मिथिलेच्या भूमीतून सुरू झाला होता, तो आता अयोध्येच्या सिंहासनापर्यंत पोहोचला होता. सीता आता केवळ एक राणी नव्हती, तर ती जगाची जननी झाली होती. तिची सहनशीलता, तिची भक्ती आणि तिचे समर्पण हे युगायुगांसाठी एक दीपस्तंभ बनले होते. लोकांच्या मनात सीतेबद्दल अथांग आदर होता, पण नियतीने पुन्हा एकदा एक नवीन वळण घेण्याचे ठरवले होते, ज्यामुळे सीतेला पुन्हा एकदा त्या मातीकडे परतावे लागणार होते जिथून ती आली होती. अयोध्येच्या सुवर्ण सिंहासनावर जेव्हा प्रभू रामचंद्र आणि माता सीता विराजमान झाले, तेव्हा तो क्षण पाहण्यासाठी साक्षात स्वर्गलोकातील सर्व देव, गंधर्व आणि ऋषीमुनी खाली उतरले होते. शरयू नदीच्या पात्रात आनंदाच्या लहरी उसळत होत्या आणि प्रत्येक अयोध्येवासियाच्या डोळ्यात कृतकृत्यतेचे भाव दाटून आले होते. तो राज्याभिषेक सोहळा केवळ एका राजाचा नव्हता, तर तो या पृथ्वीवर साक्षात धर्मराज्याची स्थापना होण्याचा मंगल संकेत होता. सीतेने जेव्हा राजमाता कौसल्येच्या हस्ते कपाळावर विजयाचा टिळा लावून घेतला आणि अयोध्येच्या राजलक्ष्मीचे पद भूषवले, तेव्हा जणू काही धरणी मातेने तृप्त होऊन एक मोठा सुस्कारा सोडला. सीतेच्या राजवटीत अयोध्येत कशाचीही कमतरता उरली नव्हती. तिथे ना कोणाला दुःख होते, ना कोणाला भय, ना कोणाची अवेळी मृत्यू होण्याची भीती होती. निसर्ग स्वतःहून या दिव्य दाम्पत्याची सेवा करत होता. पाऊस वेळेवर पडायचा, शेतपिकांनी डवरलेली असायची आणि गायी इतके दूध द्यायच्या की नद्या वाहतील असे वाटायचे. हे सर्व केवळ आणि केवळ माता सीतेच्या पुण्याईचे फळ होते. सीतेने आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण लोककल्याणासाठी समर्पित केला होता. ती जरी अयोध्येची सम्राज्ञी होती, तरी तिचे पाय नेहमी जमिनीवरच असायचे. ती रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून आपल्या प्रजेच्या सुखदुःखाची मनापासून चौकशी करायची आणि राज्यातील कोणीही दीनदुबळा उपाशी राहणार नाही याची स्वतः काळजी घ्यायची. सीता नवमीच्या दिवशी जेव्हा आपण ही पावन कथा ऐकतो, तेव्हा आपल्या मनात त्या अथांग त्यागाची आणि सोशिकतेची भावना जागृत होते, जी सीतेने आयुष्यभर एखाद्या व्रताप्रमाणे जपली. सीतेचा जन्म जसा भूमीच्या पोटातून झाला होता, तसाच तिने आपला संपूर्ण जीवन प्रवाससुद्धा भूमीच्या कल्याणासाठी आणि जगाला संयम शिकवण्यासाठीच केला. ती साक्षात लक्ष्मीचा अवतार असूनही तिने हसतमुखाने वनवासाचे कष्ट सोसले. रावणाच्या क्रूर बंदिवासात राहून स्वतःच्या चारित्र्याची आणि पतीवरील निष्ठेची अग्निपरीक्षा दिली, पण कुठेही आपल्या धर्माचा आणि आत्मसन्मानाचा त्याग केला नाही. सीतेची ही कथा आपल्याला आजही हेच शिकवते की संकट कितीही मोठी असली तरी जर आपल्या मनात भक्ती आणि सत्याची शक्ती असेल, तर साक्षात विधातासुद्धा आपल्या मदतीला धावून येतो. अयोध्येच्या राजवाड्यात जेव्हा सीतेच्या चरणांचे कुंकवाचे ठसे उमटले, तेव्हा तिथली साधी मातीसुद्धा पावन झाली आणि तिथले दगडही जिवंत झाले. सीतेच्या जीवनाचा हा प्रवास आता एका अशा दिव्य वळणावर आला होता, जिथे तिने आपले सर्व लौकिक कर्तव्य पूर्ण केले होते. तिने प्रभू रामाच्या जीवनाला एक वेगळे पूर्णत्व दिले होते आणि जगासमोर एक आदर्श पत्नी, आदर्श कन्या आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे एक आदर्श माता म्हणून स्वतःचे स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ केले होते. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अधर्म वाढतो किंवा मानवी मनावर संकटाचे काळे ढग जमा होतात, तेव्हा सीतेच्या त्या अथांग सहनशीलतेची आठवण येते, जी कठीण काळातही आपल्याला प्रकाशाची वाट दाखवते.
सीता नवमीच्या या मंगलदिनी आपण ही कथा ऐकून आपल्या अंतर्मनातील रामाचा शोध घ्यावा आणि सीतेच्या त्या अलौकिक पावित्र्याला नमन करावे. या कथेचे श्रवण केल्याने मनुष्याच्या जन्मोजन्मीच्या पापांचा नाश होतो आणि त्याच्या सर्व सात्विक मनोकामना पूर्ण होतात. कारण जिथे सीतेचा उल्लेख असतो तिथे साक्षात हनुमान आणि प्रभू राम अदृश्य रूपाने नेहमी उपस्थित असतात. सीतेने कधीही स्वतःसाठी काहीच मागितले नाही. तिने नेहमी जगाच्या कल्याणासाठी आणि प्रजेच्या आनंदासाठीच देवाला आळवले. म्हणूनच तिला विश्वजननी असे संबोधले जाते. तिच्या भक्तीचा तो अथांग सागर आजही आपल्या सर्वांच्या हृदयात श्रद्धेच्या रूपाने अखंड वाहत आहे. जेव्हा आपण सीता मातेचे मनोभावे स्मरण करतो तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि समाधानाचा अक्षय दिवा तेवत राहतो. अयोध्येच्या त्या सुवर्ण काळात सीतेने जे काही सत्कर्म केले आणि प्रजेला जे मातृप्रेम दिले त्याची फळं आजही आपल्याला या मातीत भक्तीच्या रूपाने पाहायला मिळतात. सीतेचा तो निस्वार्थ प्रेमभाव आणि तिची ती हिमालयासारखी अढळ भक्ती हेच खऱ्या अर्थाने संपूर्ण रामायणाचे सार आहे. राज्याभिषेकानंतर अनेक वर्षे सीतेने अयोध्येवर आपली मायेची सावली धरली आणि प्रत्येक जीवाच्या मनात स्वतःचे एक वेगळे आणि मानाचे स्थान निर्माण केले. जेव्हा ही कथा आपल्या मनात घर करते तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती एक तेजस्वी आणि शांत मूर्ती, जिच्या हातात भक्तीची माळ आहे आणि जिच्या श्वासात केवळ रामाचे नाव आहे. सीतेचा हा अवतार कार्य जेव्हा पूर्ण झाले तेव्हा तिने पुन्हा एकदा त्या धरतीमातेच्या विशाल कुशीत जाण्याचे ठरवले, जिथून ती एका सुवर्ण कलशातून प्रगट झाली होती. तिने जगाला हेच सिद्ध केले की ती केवळ मातीतून आली नव्हती, तर ती या सृष्टीचा एक चैतन्यमय आणि अविभाज्य भाग होती. या कथेचे श्रवणाने आपल्या मनात एक विलक्षण शांतता आणि भक्तीची ओढ निर्माण होते आणि आपल्याला खऱ्या अर्थाने जाणवते की मानवी जीवनाचे खरे सार्थक हे केवळ समर्पणात, सोशिकतेत आणि परमेश्वरावरील अढळ श्रद्धेतच आहे. सीता माता ही केवळ एक पौराणिक पात्राची कथा नाही, तर ती प्रत्येक स्त्रीच्या मनातली सुप्त शक्ती आहे आणि प्रत्येक पुरुषाच्या जीवनातील नीतिमत्तेची मोठी प्रेरणा आहे. सीतेच्या या पावन आणि दिव्य कथेने आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि दुःख दूर होवोत आणि आपल्याला सदैव सन्मार्गावर चालण्याची बुद्धी मिळो, हीच त्या जगन्नियंत्याकडे कळकळीची प्रार्थना आहे. अशा प्रकारे ही दिव्य सीता नवमी कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. या कथेच्या मंगल प्रभावाने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन तिथे केवळ भक्तीचा, प्रेमाचा आणि समाधानाचा प्रकाश सदैव नांदत राहो, हीच सदिच्छा आहे. प्रभू रामचंद्र आणि माता जानकीचे हे पवित्र चरित्र आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देवो आणि आपल्या जीवनात मंगलाचा वर्षाव होवो. या कथेच्या प्रत्येक शब्दामागे एक दिव्य ऊर्जा आहे, जी आपल्याला संकटातही स्थिर राहण्याचे सामर्थ्य देते. जशी सीतेने लंकेच्या अशोक वाटिकेत राहूनही आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही, तसाच संयम आपल्या सर्वांच्या आयुष्यात येवो. या कथेचा समारोप करताना मन भक्तीने पूर्णपणे भरून आले आहे आणि डोळ्यासमोर फक्त सीतेचे ते हास्य आणि रामाची ती शांत मुद्रा दिसत आहे. हीच ती भक्ती आहे जी आपल्याला या संसार सागरातून पार करते आणि ईश्वराच्या जवळ नेते. म्हणून सदैव म्हणा, जय जय सीताराम, जय जय सीताराम. मंडळी, ही होती आपली लाडकी जानकी आणि प्रभू रामाची मंगलमयी कथा. ही कथा केवळ कानांनी ऐकण्यासारखी नाही, तर ती मनात साठवून आणि आचरणात आणण्यासारखी आहे. या कथेच्या माध्यमातून माता सीतेचा आशीर्वाद तुमच्या घरातील प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत सर्वांवर सदैव राहो आणि तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धीचा अक्षय वर्षाव होवो. भक्तीच्या या पवित्र वाटेवर आपण असेच सोबतीने चालत राहूया. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका पावन आणि हृदयस्पर्शी कथेसह. तोपर्यंत आपल्या मनात रामाचे आणि सीतेचे नाव अखंड जपत रहा आणि आनंदी रहा. रामकृष्ण हरी.